मंडळी कमेंट बॉक्समध्ये सांगा, या दोघी अगदी डिक्टो सेम दिसतात की नाही. माझं तर म्हणणं आहे यांच्यामध्ये काहीच फरक नाही. अभिनंदन अभिनंदन. उगवून शेतात मुळा उगवून त्याच भाज्या खात होते. आणि पावसाळ्यात वगैरे तर ह्याच्यानुसार भारंगीची भाजी ती काय काटलं. तर मंडळी आता आपण चाललेलो आहे ऑरियन मॉलला आणि त्याच्यासाठी ऑरियन मॉलच्या बाहेर फ्री पार्किंग म्हणून या बाजूला आपण गाडी पार्क केली, या बाजूला. कारण इकडे आहे ना सगळ्या ठिकाणी पार्किंगचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन आहेत. त्या कारणासाठी आपण गाडी लांब पार्क केली आणि आता जायचं आहे ऑरियन मॉलला. तर मंडळी कमेंट बॉक्समध्ये सांगा, या दोघी अगदी डिक्टो सेम दिसतात की नाही. माझं तर म्हणणं आहे यांच्यामध्ये काहीच फरक नाही आहे आई आणि मुलीमध्ये. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आवर्जून सांगा काय फरक आहे चेहऱ्यामध्ये, दिसण्यामध्ये, असण्यामध्ये आणि स्पेशली यांच्या डोळ्यांमध्ये. ओके. तर मंडळी आपल्या समोर आहे ऑरियन मॉल आणि ईश्वरी आणि प्राजक्ता पण आणि थोड्याच वेळामध्ये काळोखोत आलेला आहे. समोर पनवेल स्टेशन, सॉरी हां, पनवेलचा बस स्टँड समोरचा हा जो उड्डाण पूल आहे तो हा उड्डाण पूल आहे. आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये ऑरियन मॉलमध्ये जाऊया. हो बाई, सेल आहे, सेल 7% ऑफ. शूट करत जा त्यांना. हां येतोय बघ मागून. हां त्याला शूट कर. काँग्रेस काँग्रेस. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यांनी बरोबर त्याच्यावर आणलं. खाली नाही आलं.
आपलं ऑरियनची ट्रिप झालेली आहे आणि ईश्वरीने हे जिंकलेलं आहे. हे बघा, काय जिंकलं ईश्वरी? एक नंबर ना. हां, चला आता पाऊस सुरू झाला आहे. या बाजूला बघू शकता, संध्याकाळ झाले, 7:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात खूप पाऊस पडणार आहे असं वाटते. त्याच्या अगोदर आपल्याला घरी जायचं आहे. आपण जस्ट मॉलच्या बाहेर पडलो आणि पाऊस सुरू झाला आहे ना. तेव्हाच असता तर तिथेच थांबलो असतो. हां, थोडा वेळ थांबायला पाहिजे होतं, पण पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आता आपण मध्येच नाही, हॉल पावसाळ्यात थांबायला पाहिजे होतं थोडा वेळ. असं आहे का? मला वाटलं आपल्याला थांबायला पाहिजे. तू काय आपल्या मनाप्रमाणे नाही पडणार आहे. आपणच थांबायला हवं. होय होय. तर आता आम्ही जाऊन आलेलो आहे मॉलला आणि मॉलमधून जाऊन आल्यानंतर यांना जी काही थंडी लागली ती तर भयानकच थंडी लागली. पण मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा होता. असा आहे की ही जी काही मॉल संस्कृती आहे तिथे जाऊन असा भरमसाठ पैसा खर्च होतो, बरोबर? हो, हां, भरपूर पैसा उडवून आलेलो होता मी आज. म्हणजे इतका जो पैसा आहे हा आपण किती कष्टाने कमवतो माहिती आहे तुम्हाला? किती कष्ट पडतात पैसे कमवायला. कुठे माहितीये ते? आम्ही उडवून त्यांना उडवायचंच माहितीये फक्त. आम्ही उडवून एक ती टाइम आज आल्यावर काय बोलली माहितीये का चप्पल काढताना? की जर मला कोणी सांगितलं त्या कार्ड मध्ये जेवढे पैसे आहेत ते पैसे तू एका दिवसात उडव, तर मी असे 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 एका दिवसात उडवी. तर मी तिला तिथेच बोलले, म्हटलं समजा उडव सांगितल्यानंतर उडवशील, पण हेच तुला कोणी सांगितलं की तेवढेच पैसे तू एका दिवसात कमव, तर तू कसे कमवशील? नाही, ते नाही जमणार. म्हणजे मग उडवायला कसं म्हणजे जमेल? पैसे कमवायला किती हा, किती काय काय लागतं हे मुलांना कळत नाही कळत. पैसे हल्लीच्या मुलांना पैसे उडवायचे कळतं, कारण इतके सगळ्या गोष्टी आहेत. टाइम झोन आहे किंवा वेगवेगळे गेम्स आहेत ऑनलाईन, काय 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 खाण्यापिण्याची एवढ्या सगळ्या वस्तू असतात, सगळ्या गोष्टी असतात. पूर्वीच्या काळी काय होतं माहिती आहे? काय मी तिला तेच सांग. पूर्वीच्या काळी भाकरी, नाचणीची भाकरी, गव्हाच्या पोळ्या, गव्हाची चपाती, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी आणि भाज्या पण तेव्हा एवढ्या नव्हत्या. लोक पालेभाज्या, रानभाज्या, म्हणजे रानभाज्या, हा, असं सगळे खात होते. किंवा घराच्या मागे माठाची भाजी उगवून, मेथीची भाजी उगवून, शेतात मुळा उगवून याच भाज्या खात होते. आणि पावसाळ्यात वगैरे तर ह्याच्यानुसार भारंगीची भाजी, ती काय काटलं आणि काय काय म्हणतात ना, ते काय म्हणतात त्याला, इकडे काटल्याला काहीतरी वेगळं काहीतरी म्हणतात ना, मशरूम. खूप साऱ्या रानभाज्या खात होते लोक. पण पण आता कसं ग्रिल सँडविच, पनीर ग्रिल सँडविच, एक्स्ट्रा चीज, व्हेजी चीजी सँडविच, व्हेजी चीजी सँडविच, त्याच्यानंतर 60-70 प्रकारचे डोसा आणि 100 प्रकार कॉफी, चहा कॉफीचे इतके सगळे फ्लेवर्स, इतक्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि ते काय बोलली, मोजितो फुजितो काय ते वाचलंच ना, मोमोज पण कोल्ड ड्रिंक, एवढ्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की या सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थवर पुढे जाऊन इफेक्ट परिणाम करतात. करतात. आता खायला चांगल्या लागतात ह्या गोष्टी. मे बी कधीतरी ठीक आहे, कधीतरी 2-4 महिन्यातून एकदा वगैरे ठीक आहे, 2 महिन्यातून एकदा वगैरे ठीक आहे. रोजच्या रोज एकतर दर शनिवार रविवार वगैरे योग्य नाही. एकतर पैशाचा अपव्यय आणि दुसरा म्हणजे हेल्थचा अपव्यय, हेल्थची वाट. अशा सगळ्या गोष्टी एकाच कॉम्बो पॅक आहे खरं म्हणजे, कॉम्बो पॅक. कारण माहितीये ना, 1 for 1 जे जिभेला चांगलं लागतं ते शरीरासाठी चांगलं नसतं, आणि जे शरीरासाठी चांगलं असतं ते जिभेला चांगलं लागत नाही. वाह, क्या बात बताई यार, तालियां हो जाए. मला ना काय म्हणजे न आवडत्या गोष्टी पण चांगल्या लागतात खरं तर.
होय कधीपासून? जीवेला हेल्दी फूड पण चांगलं लागतं म्हणजे मला जे आवडेल तेवढं. मम्मा सँडविच म्हणजे पण सो ओके वॉट एव्हर यांचं ते डिस्कशन आता ते मला ते चांगलं लागतं मला हे वाईट लागतं पण खरोखर सांगा की आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या मार्केटमध्ये इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल झालेल्या आहेत त्या अतिशय तब्येतीला वाईट असतात. सो दिस वॉज द ओनली टाईम. आता परत कधी नाही एवढ्यात नाही. मी तसंही बाहेरचं जास्त खायला प्रेफर करत नाही. बाबा बाहेरचं खायला मला काय आवडतं फक्त वडापाव. इंडियन बर्गर हा आवडतो म्हणजे तो घरात करतेच मी पण तो बाहेरचा एक खाण्यात जी मजा असते ना त्यांचा गरम गरम हा आपला मस्त नाही होत पण आणि आपण ते आमचं घरात काय होणार मीच करणार मग ते मी खाईपर्यंत तो गार मिळतो मला मग ती मजा नाहीये. मजा येत नाही बरोबर. मग तो बाहेरचा एक वडापाव खायला मला मजा येते. त्यामुळे वडापावच मी जास्तीत जास्त खायचं झालं तर बाहेर खाते. इंडियन अदरवाईज बाकी प्रेफर Okay. मी करत नाही. ओके सो थँक्यू ऑल ऑफ यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग अप टू द एंड. आणि मस्त वाटतंय खरंच. काय बोलणार आहे? मस्त वाटलं मस्त वाटलं Sunday मस्त खूप वाटतंय. छान संडे चांगला गेला एन्जॉय आणि केला. आणि मध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल ते पण कमेंट करा है ना. आणि आमचं भांडण दिसेल जास्तीत जास्त. आमचं भांडण होतं. आमचं आणि माझं भांडण जास्तच होतं. तीन माणसं असतील तरी पण भांडण खूप होतं. नवरा बायकोमध्ये वाजतं भांडण होतं. आणि मारामारी होत नाही. बायको मुलीमध्ये तर आणि मुलगी आणि आईमध्ये भांडण होतं. ते तर उंदरा मांजरासारखं सारखंच असतं. आणि मुलगी आणि वडिलांमध्ये पण भांडण होतं पण जास्त होत नाही. पण पण तुमची वडील जर का घरातच नसतात. तुमची जर का इच्छा असेल तर ते पण करू शकतो आपण है ना. आणि आम्ही जो व्हिडिओ मध्ये प्रश्न विचारला होता ना म्हणजे आम्ही दोघी सेम दिसतो का तो त्याचा कमेंट मध्ये आन्सर नक्की द्या. हा त्या मॉलच्या बाहेर जो प्रश्न विचारला होता आत्ता नका बघू की या दोघी सेम दिसतात की नाही किती सेम दिसतात तर त्याचा आन्सर पण द्या असं ईश्वरी सांगते. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. पावसा पाण्यातून बाहेर पडताय जपून पडा आणि रात्रीचा प्रवास असेल तो शक्यतो टाळा आणि हेल्दी खा मस्त राहा. जास्त बर्गर चायनीज पिझ्झा मस्त राहा, या स्वस्त गोष्टी राहा. खाऊ नका. आम्ही आजच्या दिवस खाल्ल्या पण तुम्ही रोज खाऊ नका. तब्येती सांभाळल्या पाहिजेत. मस्त खा स्वस्त राहा. आम्ही पण बरेच दिवसांनी खाल्लं बाहेरचं. बाय बाय. ओके सी यू टेक केअर. बाय बाय.